कशात आहे? खूप छानच असाल. तर पुन्हा एकदा हाऊसवाईफ व्लॉगमध्ये मी कोमल तुमचे खूप सारे मनापासून स्वागत करते. तर तुम्ही लास्टचे जे माझे ब्लॉग आहेत तर ते बघितलेच असाल. तर ही जी वांगी आहेत तर ते मी आणली होती शेतातून, म्हणजेच की वहिनींकडून. लास्ट टाईम मी त्यांच्याकडे गेले तेव्हा येताना ही जी वांगी आहेत तर ती घेऊन आलेली. तर गावाला चुलीवरती किंवा कोळशात जी वांगी बसतो तर त्याची जे भरीत आहे तर ते खूप छान लागतं किंवा टेस्ट ही वेगळीच असते. तर तशाच पद्धतीचं भरीत खायचं होतं. तर त्यासाठी वांगे जे आहेत मोठे मोठे घेतलेले आणि गॅसवर अशा पद्धतीने भाजून घेत होते. कारण गावाला जर आपण असलो तर ऑब्व्हियसली ते कोळशात भाजू शकतो, पण या ठिकाणी जे कोळसे वगैरे आहे तर ते अवेलेबल होत नाही किंवा प्रत्येकाच्या घरात नसतात. तर त्यामुळे मी गॅसवरतीच भाजून घेणार आहे. तर कधीतरी अशा पद्धतीचं जे भरीत आहे तर ते नक्की तुम्ही खाऊन बघा. तर इथे बघा मॅशर होता किंवा चॉपर. तर त्यामध्ये जे आहे तर ते कांदा आणि टोमॅटो बारीक करून घेतलं होतं. कारण बराचसा जो वेळ आहे तर तो त्याला कट करायला जातो. पण नॉर्मली बघा, तुम्हाला जर त्याचा जो क्रंचीनेस आहे कांद्याचा तो जर हवा असेल तर तुम्ही सुरीनेच कट करा. कारण मॅशर वगैरेमध्ये जर कांदा बारीक केला तर तो पटकन शिजला जातो किंवा गळतो आणि असा मऊ लुसलुशीत होतं. त्याचा जो क्रंचीपणा आहे तर तो बऱ्यापैकी लागत नाही. तर त्यासाठी तर तोपर्यंत जे आहे तर ते बाकीचं काम बऱ्यापैकी आवरत होते. कारण भाजी जी आहे तर ती बरीचशी आणलेली, कारण सासूबाई ज्या आहेत तर त्यासुद्धा गावावरून आणलेल्या आणि येताना जे आहे सोबत बऱ्याचशा भाजी वगैरे घेऊन आलेल्या आणि त्याच्यासोबतच याचं स्वयंपाक वगैरे जे आहे तर त्याची बऱ्यापैकी तयारी चाललेली. आणि दळण जे आहे तर ते दळणसुद्धा मी आजच दळून आणलं होतं. तर ते सुद्धा किचन वाट्यावरती भरपूर असा जो पसारा आहे तर तो पडलेला. कारण सगळ्याच गोष्टी एका वेळेस आल्या तर त्या ॲट अ टाईम आवरूसुद्धा शकत नाही. तर त्यामुळे थोड्या थोड्या ज्या आहेत तर त्या बऱ्यापैकी ठेवायचं काम चाललं होतं. तर या ठिकाणी आपण जे भरीत करणार आहोत तर त्यामध्ये जिरं, मोहरी, हळद आणि मिरची पावडर किंवा तुमचा जो घरगुती मसाला आहे तर तो तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर मसाल्याची सुद्धा जी रेसिपी आहे तर ती लवकरच चॅनलवरती येणार आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. कारण की मी व्हिडिओ पोस्ट केला तर लगेच तो तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पोचला जाईल यासाठी. तर बऱ्यापैकी कांदा जो आहे, कांदा टोमॅटो तर बऱ्यापैकी भाजून झाल्यानंतर आणि मसाले वगैरे सगळे मिक्स करून झाल्यानंतर आता जे आपण भाजून ठेवलेले जे वांगे आहेत तुम्हाला इथे दिसत असतील किचन ओट्यावरती, तर ती आता आपण सोलायला सुरुवात करणार आहोत. कारण बऱ्यापैकी कांदा जो आहे तर तो आला होता भाजत आणि त्यामध्ये जे आहे तर ते आपल्याला टाकायचे होते वांगे. तर वांगे बघा सोलताना नीट बघायचे खोलून वगैरे, कारण त्यामध्ये आळ्या ज्या आहेत तर त्या आतमध्ये सुद्धा असू शकतात. बऱ्याच वेळा वरतून जरी वांगं चांगलं दिसलं तर आतमधून ते खराब असू शकतं. तर त्यासाठी सगळं जे आहे सोलून झाल्यानंतर तर सगळं ओपन करायचं आणि मगच ते कढईमध्ये टाकून मिक्स करायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही भरीत वांग्याचं कधी खाल्लं आहे की नाही, किंवा या भाजीला तुमच्याकडे काय बोलतात ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर बघा, स्वयंपाक जर थोडाच असेल तर किचनमधले जे एक्स्ट्राचे काम आहेत तर त्यासोबत तुम्ही ते कामंसुद्धा करू शकता. किंवा किचन वाटा जर क्लीन करायचा असेल तर तो कशा पद्धतीने लगेच क्लीन होईल याच्याकडे तुम्ही जे आहे तर ते लक्ष देऊ शकता. तर बघा, आधी इथे कांदा वगैरे कापून झाला होता मॅश करून आणि वांगेसुद्धा सोलून झाले होते. तर याचा जो कचरा आहे तर तो लगेच भरायचा की जेणेकरून किचन वाट्यावरचा जो पसारा आहे तर तो खूप सारा कमी होईल. तर अशा पद्धतीने छान असे मॅश करून ते वांगे जे आहे तर ते आपल्याला घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीचं जे भरीत आहे तर ते बऱ्यापैकी मला तरी खूप आवडतं. तर अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते. किंवा मग विदाऊट फोडणी देता जरी तुम्ही हे वांग्याचं भरीत केलं तर ते सुद्धा खूप छान लागतं. तर त्याचीसुद्धा जी रेसिपी आहे तर ती मी लवकरच चॅनलला अपलोड करेन. तर त्यानंतर छान अशी कोथिंबीर टाकून आपल्याला ते 2 ते 3 मिनिट जे आहे तर ते गॅस बंद करून झाकून ठेवायचं आहे की जेणेकरून त्या कोथिंबीरीचा जो वास आहे तर तो सगळा त्या भाजीला लागला जाईल यासाठी. तर त्यानंतर छान अशी आपण करणार आहोत तांदळाची भाकरी. तर ती कशी करायची की ती जेणेकरून भरपूर वेळ जे आहे तर ती मऊ राहील. तर इथे आपण ज्याप्रमाणे मोदकाच्या पिठाची उकड काढतो तर त्याच पद्धतीने आपल्याला पाण्याची उकड घ्यायची. तर ही उकड कशी घ्यायची किंवा किती पाणी घ्यायचं, तर बघा, एखादं फुलपात्र किंवा टिफिन वगैरे तुम्ही मोजण्यासाठी घेऊ शकता. तर यामध्ये मीठ आणि तेल जे आहे तर ते पाण्यात आपल्याला टाकायचं आहे. तर 3 डबे जर तुम्ही पाणी घेतलं तर तांदळाचं पीठ जे आहे तर ते 3.5 डबे आपल्याला किंवा वाट्या तुम्ही जे काही मापाला घेशाल ते. तर पाण्याचं जे आहे तर ते थोडंसं किंवा अर्धा जास्त टाकायचं आहे की जेणेकरून ते पीठ जे आहे तर ते जास्त घट्ट किंवा पातळ होऊ नये. जर पातळ झालं तर कोरडं पीठ घातल्यावरती भाकरी ज्या आहेत तर त्या पुन्हा वाताड होतात, खूप वेळ राहत नाही.
तर ही जी भाकरी आहे तर तुम्ही सकाळी केली संध्याकाळपर्यंत सुद्धा मऊ राहते. तर अशा पद्धतीने जी आहे तर ती एकदा तांदळाची भाकरी नक्की करून पहा. तर मस्तपैकी वांग्याचं भरीत आणि तांदळाची भाकरी. आणि आई जे आहे तर ते गावावर येताना भरपूर सारी पालक जे आहे तर ती घेऊन आलेल्या. तर त्याचीसुद्धा एक छान अशी रेसिपी याच व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर बघा, यावेळेस आपण जेव्हा पीठ टाकतो तर त्यावेळेस हलवताना किंवा मिक्स करताना आपला गॅस जो आहे तर तो लो फ्लेमवर ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला बंद करून त्यावरती झाकण ठेवून जे आहे तर 1-2 मिनिट त्याची वाफ काढून घ्यायची, की जेणेकरून ते आतमध्ये सगळं भिजलं जाईल आणि मऊ होण्यासाठी. तर त्यानंतर मी घेतलेलं आहे परातीत काढून. तर अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला पीठ घ्यायचे परातीत काढून. आणि या ठिकाणी मळताना तुम्ही कोमट पाणी देखील वापरू शकता किंवा हाताला बऱ्याच वेळा चटके बसतात तर फुलपात्र किंवा ग्लास किंवा तांबे जे आहे तर त्याने आपल्याला हे पीठ जे आहे तर ते मॅश करायचं आहे, बऱ्यापैकी रगडून घ्यायचं आहे, की ज्याचा छान असा गोळा तयार होईल. तर इथे तुम्ही बघू शकता, आपण ज्या वेळेस मुठ्ठ बांधतो तर ती बऱ्यापैकी बांधली जाते किंवा एकत्र जे आहे तर ते होतं. तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी जे आहे तर ते घेऊन छान असं मळून घ्यायचे. तर त्याची भाकरी जी आहे ह्या पिठाची तर ती तुम्ही लाटून देखील करू शकता किंवा हाताने थापून. तर ह्यावेळेस जी भाकरी आहे तर ती बऱ्यापैकी मी हाताने थापूनच केलेली आहे. तर लाटून कशा पद्धतीने करायची तीसुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन, कारण बराच वेळा जे आहे तर ते भाकरी थापायचा काहींना येत नाही. तर त्यामुळे आपण लाटून देखील करू शकतो. तर पीठ वगैरे मळून झाल्यानंतर अशा पद्धतीने जे आहे तर त्या मी पटकन अशा भाकरी करून घेतल्या होत्या. तर खूप छान अशा ह्या भाकरी ज्या आहेत तर त्या होतात. तर तुम्ही कधी ट्राय केल्या नसतील तर एकदा नक्की करून पहा. किंवा नॉनव्हेज वगैरे जर असेल तर त्यासोबत ह्या ज्या भाकरी आहेत तर त्या खूप छान लागतात. तर बघा, चॅनल नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. तर बऱ्यापैकी भाकरी जी आहे तर ती टाकून झाली आणि मला जी आहे तर ती बरीच मोठी भाकरी करायची सवय आहे. जेवढा तवा आहे माझ्याकडे तर तवा भरून भाकरी करण्याची जी सवय आहे तर ती पहिल्यापासून लागलेली. कारण मम्मीकडे गावाला गेल्यावरती जे आहे तर ते बऱ्यापैकी मोठीच भाकरी करतात आमच्या गावी. तर तीच मला सवय जी आहे तर त्या आधीपासून लागलेली. आमच्या घरी बऱ्यापैकी एवढ्याच भाकरी ज्या आहेत तर त्या केल्या जातात. तर बरोबर अंदाजाने जी भाकरी आहे तर ती तव्या एवढीच होऊन जाते. प्रत्येक गृहिणीला जी आहे तर ती सवय झालेली असते किंवा माहीत असतं असं म्हणायला देखील काही हरकत नाही. आपली चपाती म्हणा किंवा भाकरी ही ज्या त्या आकारामध्येच बनते. सो मी कधी कधी खूप छोटी करायचा प्रयत्न करत असते, पण माझ्याकडून नाही होत बऱ्याच वेळा. भाकरी जी आहे तर ती मोठीच होते, कारण पहिल्यापासून जी सवय आहे तर ती हाताला लागून गेलेली आहे असं म्हणायला देखील काही हरकत नाही. एक वेळेस मोठी होईल पण छोटी जी आहे तर ती होत नाही बऱ्यापैकी. तर भाकरी ज्या आहेत तर त्या पटकन करून घेतल्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने किचन वॉटरची जी क्लिनिंग आहे तर ती लगेच करून घेत असते. तर आता पालक जो आहे तर तो कापून घेतला होता, कारण भरपूर सारा पालक होता. तर एका पाण्याची भजी काढायची म्हटलं तर खूप सारा वेळ लागतो. तर ज्या पद्धतीने आपण कांद्याची भजी काढतो तर तसेच जे आहे तर खेकडा भजी म्हणूयात, तर ते मी काढणार होते. तर ज्याप्रमाणे आपण जे कांदा भजी करतो किंवा त्यामध्ये जे टाकतो तर ते तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर लहान मुलं जर खाणार असतील तर हिरव्या मिरच्या न टाकता आपली मिरची पावडर जी आहे तर तीसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. त्याने सुद्धा हे जे पालकचे भजी आहेत तर ते खूप छान लागतात. आणि एक्स्ट्राचे जे आपले तीळ असतात म्हणजेच की हावरी, तर तीसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. त्याने सुद्धा ह्या ज्या भज्यांची टेस्ट आहे तर ती खूप छान लागते. तर सगळं असं टाकून घेऊन जे आहे तर ते मी मिक्स करून ठेवणार होते 2-3 मिनिट रेस्टसाठी. आणि तोपर्यंत बाकीचं जे काम आहे म्हणजेच की आवरायचं तर ते करून घेणार होते. तर बघा, रेस्ट करून झाल्यानंतर ते जे पीठ आहे तर त्यानंतर जे आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला भजे जे आहेत तर ते घ्यायचे आहेत काढून. तर इथं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी त्यामध्ये सोडते ते. तर हिरवी मिरची जरी टाकली तर ती जी आहे तर ते मिक्सरला बारीक करून टाकायची. तर तुम्ही जितपत तिखट खाता तितकी. तर त्यानेसुद्धा जे आहे तर ते खूप छान हे जे भजे आहेत तर ते लागतात. तुम्ही जर कधी केले नसतील तर एकदा आवर्जून करून बघा. तर अशा पद्धतीने जे आहे तर ते दुसऱ्याही बाजूने शेकून घ्यायचे आहेत आपल्याला. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स
करून सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये किंवा डेली व्लॉगमध्ये किंवा डेली रुटीनमध्ये भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. तर चला सगळ्यांना बाय बाय. सो आता फायनल झालं आहे जेवण. सो आम्ही पण घेणार आहोत आता जेवायला. तर असा गोल्डन कलर येईपर्यंत जे आहे तर ते आपल्याला छान असे घ्यायचे आहेत भाजून. तर हे भजे कसे वाटले ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका.